मल्लिकार्जुन नगरजवळील किसान संकुल परिसरात पाणी टंचाईच्या विरोधात नागरिकांनी गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास रस्त्यावर उतरत जोरदार रास्ता रोको आंदोलन केले। मागील 8 दिवसांपासून नियमित पाणी पुरवठा न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। आठवडाभर पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित होता आणि जेव्हा पाणी आलं तेव्हा ते गढूळ आणि अत्यंत कमी दाबाने येत होतं असा आरोप नागरिकांनी केला। नागरिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सोलापूर महानगरपालिकेचा निषेध केला। पाणी पुरवठा 8 दिवसांऐवजी 5 दिवसावर आणावा आणि तो वेळेवर आणि योग्य दाबाने व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अर्ध्या तासात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असं आश्वासन दिलं। या रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन शांततेत संपवण्यात आलं। त्यांना टायमिंग नाहीये, सोडलं 9ला पाणी सोडला की फक्त 2 तास 11 पर्यंत पाणी सोडताय, पूर्ण 11ला पाणी बंद करताय, पुन्हा रात्री 1:30ला 2ला पाणी सोडताय। 4 घराला पाणी येताय, 4 घराला पाणी येत नाहीये, म्हणून आम्ही इथे सगळेजण उपोषणला बसलेला आहे। रात्री 2ला सोडते, 1ला सोडते, त्यांच्या मनाला येईल तेव्हा पाणी सोडतात आणि इथं सोडताना प्रेशर मुळात नसतोच आहे। तिथं वर विचार केला तर वर्ण कमी आहे, आम्ही काय करावं असे उडाउडीचे उत्तरे देतात।